जशी माझ्या बाळाची हत्या झाली तशीच त्या दोषीलाही शिक्षा व्हावी. न्याय मिळेपर्यंत मी इथून हलणार नाही. हा टाहो होता एका आईचा, हा आवाज होता वेदनेचा आणि हाच आवाज 5 जानेवारी रोजी लातूरच्या गांधी चौकात हजारो लोकांच्या मनाला हादरवून गेला. नमस्कार, मी आहे अर्चना आणि तुम्ही पाहत आहात आपली नाती. आजची ही गोष्ट नाही आहे. आज ही एक वेदना आहे, एक प्रश्न आहे आणि एका निष्पाप बाळासाठी उभा राहिलेला न्यायाचा लढा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अनुष्का पाटोळे प्रकरणाची संपूर्ण कथा. 5 जानेवारी रोजी लातूर शहरातील गांधी चौक महिलांच्या आक्रोशाने भरून गेला होता. हातात साड्या धरून महिलांनी मानवी साखळी उभी केली होती आणि रस्ता अडवून आपला निषेध नोंदवला. त्यांची एकच मागणी होती, आमच्या मुलीला न्याय द्या. ही चळवळ होती लातूरजवळील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या 6वीतील विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यू विरोधात. शाळा प्रशासनाचं म्हणणं होतं की अनुष्काने टॉवेलच्या साहाय्याने स्वतःचं आयुष्य संपवलं. मात्र तिच्या कुटुंबियांचा एक दावा साफ नाकारत एकच ठाम आरोप आहे, अनुष्काची हत्या झाली आहे. औसा तालुक्यातील टाका गावात किरण पाटोळे यांचे साधंसुधं कुटुंब राहतं. मोलमजुरी करून संसार चालवणाऱ्या या कुटुंबासाठी अनुष्का म्हणजे स्वप्न होती. लहानपणापासूनच हुशार, शांत आणि अभ्यासू. 5वीपर्यंतचं शिक्षण गावात झाल्यानंतर तिची निवड थेट नवोदय विद्यालयात झाली. त्या दिवसापासून पाटोळे कुटुंबाचं एकच स्वप्न होतं, आपली मुलगी शिकून मोठी व्हावी. तो काळजाला चिरणारा फोन. 4 जानेवारी रविवार सकाळी साधारण 9 वाजता किरण पाटोळे यांना शाळेतून फोन आला. तात्काळ लातूर सिव्हिल हॉस्पिटलला या, एवढंच सांगून फोन कट झाला. पुन्हा फोन केला असता काही गंभीर नाही, तुम्ही इथे या असं उत्तर देण्यात आलं. पण जेव्हा कुटुंब हॉस्पिटलला पोहोचलं तेव्हा त्यांना थेट शवागाराकडे नेण्यात आलं आणि क्षणातच त्यांचं जग उद्ध्वस्त झालं. कुटुंबियाचे गंभीर प्रश्न. अनुष्काच्या शरीरावर, हातावर आणि डोक्यावर जखमा होत्या. जर तिने स्वतःच गळफास घेतला असेल तर या जखमा कशा झाल्या? बसलेल्या अवस्थेत गळफास शक्य आहे का? टॉवेल एवढा छोटा असताना हे कसं शक्य? सकाळी 5 वाजता दिनक्रम सुरू होता. मग घटना 7:30ला कशी समजली? आम्हाला 9 वाजेपर्यंत का अंधारात ठेवलं? अनुष्काच्या वडिलांचा आरोप आहे की ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे कर्मचारी आणि अनेक विद्यार्थिनी होत्या. मग कोणालाच काहीच कसं दिसलं नाही? तिच्या आईचा आरोप. अनुष्काच्या आईचं असं म्हणणं आहे, शुक्रवारी माझं तिच्याशी बोलणं झालं होतं. ती आनंदात होती. मला 10 तारखेला भेटायला ये, खाऊ घेऊन ये असं सांगत होती. ज्या मुलीला कोणताही ताण नव्हता ती असं टोकाचं पाऊल कसं उचलेल? आणखीन एक गंभीर आरोप. नातेवाईक आणि गावकऱ्यांचा आरोप आहे की शाळेत विद्यार्थ्यांवर मारहाण होते. सतत मानसिक तणाव असतो. याआधीही तक्रारी झाल्या आहेत. म्हणूनच या शाळेवर कठोर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरू लागली. मित्रांनो, सध्याची स्थिती. या प्रकरणी लातूर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सुरू आहे. एकीकडे शाळेचा आत्महत्येचा दावा, दुसरीकडे कुटुंबाचा ठाम हत्येचा आरोप. सत्य नेमकं काय आहे? अनुष्काच्या जखमा काय सांगतात? आणि आज एक प्रश्न इतकाच आहे की जर अनुष्का दोषी नसताना गेली असेल तर तिच्या मृत्यूचं उत्तर कोण देणार? एका आईचा आक्रोश, एका बापाचं उद्ध्वस्त स्वप्न आणि एका निष्पाप मुलीचं न संपलेलं बालपण. न्याय हा शब्द फक्त कागदावर न राहता खरंच मिळेल का? अनुष्काला न्याय मिळेपर्यंत हा आवाज थांबू नये हीच अपेक्षा. मी आहे अर्चना. अशाच सत्यकथा, वेदना आणि प्रश्न घेऊन पुन्हा भेटू.
अनिष्काला न्याय मिळो.